पुण्यामध्ये राजगड तालुक्यामध्ये पांबे घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। पावसाच्या अगोदर घाट रस्त्याचं उर्वरित डांबरीकरणाचं काम करण्यात येणार असल्यानं रस्ता 4 मे पर्यंत बंद असणार आहे। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागानं केलं आहे। पुणे विमानतळ सल्लागार समितीची आज बैठक पार पडणार आहे। विमानतळाच्या विविध प्रश्नांसंदर्भात तब्बल 3 वर्षांनंतर पहिल्यांदाच ही बैठक होतीये। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। पुणेकरांनो, पाण्याचा अपव्यय कराल तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं हे आदेश दिलेत। पाण्याची नासाडी टाळण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आलेत। त्यामुळे पुणेकरांनो, पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं केलंय। पुण्यामधल्या बोबदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणामध्ये 6.5 महिन्यांनी जेरबंद झालेला आरोपी सूरज दशरथ गोसावीच्या डीएनए चाचणी आता होणार आहे। यासाठी रक्त, नख, केसांचे नमुने घेतले जाणार आहेत आणि यासाठी पुणे न्यायालयानं आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तसंच आरोपी फरारी असताना त्याला कोणी आश्रय दिला याबाबत सुद्धा चौकशी करण्यात येते। पुण्याच्या नांदगावमध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गवताला आग लागली। यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण होतं। ट्रान्सफॉर्मरनं पेट घेतल्यानं वीज पुरवठा खंडित करण्यात आला आणि आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे मोठी हानी टळली। पुणे जिल्ह्यातल्या भोर इथल्या ऐतिहासिक रोहिडा उर्फ विचित्रगडाला राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं संरक्षित दर्जा घोषित केलाय। याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलंय। त्यामुळे रोहिडेश्वर किल्ला हा आता स्मारक संरक्षित म्हणून घोषित करण्यात आलाय। राज्यपालांच्या आदेशानुसार रोहिडा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलाय। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या गवडी गावातल्या ग्रामदेवतेच्या यात्रेनिमित्तानं गावामध्ये निकाली कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्याच्या विविध भागातून आलेल्या 250 पैलवानांनी यामध्ये सहभाग घेतला होता। यावेळी 100 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत निकाली कुस्त्या घेण्यात आल्या। पुण्यामध्ये नारायणगावमध्ये मुक्ताबाई आणि काळोबा देवाची यात्रा सुरू आहे। या यात्रेचा 3रा दिवस हा नेत्रदीपक अशा फटाक्यांच्या आतिषबाजीने संपन्न झाला। यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती।